चला बनवूया हिरव्या मिरचीचं वर्षभर टिकणारं असं लोणचं. तर सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून या पद्धतीने कट करायच्या आहेत. अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर धणे, मोहरी, मेथी, लाल तिखट, हळद, 2 लिंबू या पद्धतीने ही मसाले मी तव्यामध्ये गरम करणार आहे. अशा पद्धतीने गरम करायचे आहेत. त्यानंतर मिक्सरला अशा या पद्धतीने भरड करायची आहे. त्यानंतर थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचे आहे. 2 ते 3 चमचे मोहरीचं तेल घ्यायचे आहे. ते चांगले कडक तापवायचे आहे आणि थंड करण्यास ठेवायचे आहे. त्यानंतर मिरचीमध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि ती भरड घालणार आहोत. मी या पद्धतीने मिक्स करायचे आहे. आणि त्यानंतर यात 1 ते 2 लिंब मी पिळून घालणार आहे. अशी या पद्धतीने मिक्स करायचे आहे. लिंबाने तुमचं लोणचं वर्षभर टिकणार आहे. त्यानंतर तेल थोडं थंड झाले की त्यात हिंग घालणार आहे. आणि हे तेल मी सर्व मिरच्यामध्ये घालणार आहे. पहा किती छान लोणचं तयार झालेलं आहे. थँक्यू.